मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धा नामदार चषक 2026 संपूर्ण स्पर्धेसाठी लाईट सौजन्य मात्र आपण पाहतोय माननीय श्री नवीद मुश्रीफ साहेब चेअरमन गोकुळ दूध संघ। या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य माननीय श्री प्रताप उर्फ भैया माने संचालक केडीसीसी बँक कोल्हापूर, माननीय श्री युवराज पाटील संचालक गोकुळ दूध संघ, माननीय श्री साजिद मुश्रीफ साहेब संचालक संताजी घोरपडे सहकारी साखर कारखाना, सन्माननीय श्री आदिल फरास नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका। संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज इलेक्ट्रिक बाईक सतीश पाटील आणि सन्माननीय मनोजी फराकटे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज माननीय श्री सौरभ पाटील यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट सायकल। अजर सर विशेष सूचना असेल पहा, दोन्ही संघाचे समर्थक सामना सुरू असताना कोणत्याही संघाचा समर्थक मैदानावरती येता कामा नये याची टीम मॅनेजमेंट कॅप्टन आपण नोंद घ्यायची। अमन आवटे युवा मंच प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर हॉटेल न्यू डॅझल स्वर्गीय नायक 11 कागलचा संघ गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि परत एकदा आयोजन समितीच्या वतीने महत्त्वाची सूचना आहे, आपल्या संघामध्ये जे इतर 9 खेळाडू आहेत ते खेळाडू आपल्या तालुक्यातील असले पाहिजे, ही जबाबदारी कॅप्टनची आहे। सामन्यातलं षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती मात्र सज्ज होतोय गोलंदाज वैभव। वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक, सामन्यातलं पहिलं षटक, संघाचं पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक। स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय प्रतीक पाटील, स्ट्राइकला प्रतीक पाटील, नॉन स्ट्राइकला नितीन माटुंगे ISPL स्टार खेळाडू। सामन्याला मात्र होते सुरुवात, युद्ध मोठं आहे। एकदा मला वाटते टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे, पहिला चेंडू पडण्यापूर्वी टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे। एक जबरदस्त मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा छत्रपती शाहू महाराज स्टेडियम वरती रंगतोय। क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार अर्थात जल्लोष क्रिकेटचा। 30 मिनिटाचा वेळ आहे आपल्याला 7 षटकांसाठी। 5:45 सामन्याला मात्र होते सुरुवात। लेट्स प्ले। पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग शॉट, वन बाउंस सीमारेषा पार, कडक कडकडीत प्रहार, नामदार चषक 2026 चा ब्रँडेड चौकार। सुरुवात आहे पहा, मैदानावरती थोडंसं वारं देखील आपल्याला पाहायला मिळतंय, वातावरणामध्ये थोडासा बदल झालाय, परंतु
प्रतीक पाटीलच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती मात्र घणाघाती चौकार खेळला गेलाय. या चेंडूवरती फटका थोडासा फसलाय का पाहूया, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू पुन्हा जाईल वन बाउन्स सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा हॅन्ड हँडसम कडक कडकडीत प्रहार चौकार. मात्र जिद्दीनं मैदानावरती उतरलाय. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अनेक मातब्बर संघाचा पराभव करून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला संघ आपण पाहतोय. हॉटेल न्यू डॅझल, स्वर्गीय नायक 11 कागल. दमदार फलंदाजी प्रतीक पाटीलच्या बॅट मधून मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 घणाघाती टेनिस क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारे 2 चौकार मात्र आपण पाहतोय. गोलंदाज वैभवचा हा चेंडू इथं मात्र आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर असणारा चेंडू पाहिलाय आणि सोडून दिलाय. काहीशी चर्चा मात्र होते प्रतीक पाटील आणि नितीन माटुंगे यांच्यामध्ये. निर्धाव चेंडू, पहिल्या 2 चेंडूवरती चौकार आले, तिसरा चेंडू मात्र निर्धाव आलाय. एक अत्यंत मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, अनेक महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरची मैदानं गाजवणारे अनेक खेळाडू ज्यांच्यामुळे आपण पाहतोय स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती पोहोचली. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय असणारी स्पर्धा म्हणजेच नामदार चषक 2026. आज मात्र 1,51,000 आणि दुसऱ्या पर्वाचा विजेता संघ मात्र कोणता असणार याची उत्सुकता मात्र सर्वांना लागलेली आहे. कारण गत विजेताचा जो चॅम्पियन संघ होता तो यावर्षी मात्र स्पर्धेतून बाहेर झालाय. हा चेंडू मात्र खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल. एका धावेने मात्र धावफलकावरती धाव होत आहेत त्या 9. या षटकातील अंतिमचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. समोर मात्र फलंदाज नितीन माटुंगे. महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरची अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू आहे नितीन माटुंगे. आज मात्र मागच्या सामन्यामध्ये ज्यावेळी संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवणाऱ्या सामन्यामध्ये जी खेळी केली आहे तशा प्रकारच्या खेळीची पुन्हा एकदा गरज असेल. दुसऱ्या बाजूला अमन आवटे युवा मंच, हा संघ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भल्या भल्या संघाचा पराभव करून सेमीफायनलमध्ये पोहोचलेला संघ. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन आहे. ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकलाय. एक धाव मात्र नक्कीच या चेंडूवरती घेतली जाईल. सावध पवित्रा पहा नितीन माटुंगेचा. हे खरं रिअल क्रिकेट आहे. चेंडू चांगला होता, एसटीचा वेध घेणारा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू, सन्मान मात्र दिलाय. क्रिकेटच्या मैदानावरती सन्मान देणं देखील तितकंच महत्वाचं आहे. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. द लिजेंड क्रिकेट. षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत त्या 10. आज मात्र पुन्हा एकदा आमचे तिन्ही कॅमेरामन मात्र सज्ज झालेले आहेत. सामन्यातला प्रत्येक चेंडू आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दाखवण्यासाठी आमचे तिन्ही कॅमेरामन विशेष मेहनत घेत आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरर असतील, त्याचबरोबर ऑपरेटर, सर्वांची मेहनत आहे. जगभरामध्ये 180 पेक्षा अधिक देशामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. आज प्रत्येक जण इथं आपला 100% देणार आहे. मग ती ऑफिशियल टीम असू द्या किंवा खेळाडू असू द्या किंवा आयोजन समिती असू द्या, प्रत्येक जण आज इथं आपला 100% देणार आहे. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. थोडंसं स्पीडअप करा सामना, कारण आपल्याला अगोदरच सांगितलंय 7 षटकांसाठी आपल्याकडे 30 मिनिटांचा वेळ असेल. ज्या ठिकाणी 30 मिनिटं पूर्ण होतील समालोचन कक्षामधून पंचांना इशारा दिला जाईल. त्यानंतर मात्र एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज देवदास. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय नितीन. काहीसा तयार नव्हता, परंतु गोलंदाजानं मात्र आपला रनअप तोपर्यंत पूर्ण केला होता. स्ट्रायकर बॅटर नितीन माटुंगे. समोर मात्र गोलंदाज, वेगवान गोलंदाज आहे. 25-30 पावलांचा मोठा रनअप आहे. तेच तर्रार गोलंदाज देवदास. ओ, इथं मात्र थोडीशी संधी निर्माण केली होती. बॅटची कड होती. ओहो, डायरेक्ट हिट सुद्धा करण्याची संधी इथं गमावली आहे. एका चेंडूवरती खऱ्या अर्थानं 2 वेळा जीवनदान मिळाले असं म्हणावं लागेल. चेंडू थोडासा पुढे पडला, त्यानंतर सुद्धा संधी होती. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी पाहतोय अक्षय वाटारकर, मॅन फ्रॉम फलटण, पश्चिम महाराष्ट्राचा सितारा. एक अष्टपैलू ऑलराऊंडर प्रदर्शन करणारा हा देखील खेळाडू आपण पाहतोय अक्षय. ज्या वेळी टेनिस क्रिकेटमध्ये अक्षय आपण नाव घेतो, अक्षय वाटारकर, अक्षय तावरे,
अक्षय पवार. त्याच पद्धतीनं ज्यावेळी आपण कृष्णा नाव पाहतो, कृष्णा लक्ष्मण सातपुते, कृष्णा पवार, कृष्णा गवळी. यावेळी मात्र फटका धुवाधार खेळलाय. व्हॉट अ शॉट दिस टाइम, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. भिरकावलाय सरळ गोलंदाजाच्या पाठीवरती पाठभर वळ देऊन जाणारा षटकार. वरती संदीप मकवाना 5 चेंडूवरती 5 षटकार. जलसिंग पाटील 4 चेंडूवरती 4 षटकार. सुशील बुर्ले 6 चेंडूवरती 6 षटकार. मला वाटतंय साहेबांचा जो निवडणुकीतला डायलॉग होता, असा षटकार मारीन 5 वर्ष चेंडू सापडणार नाही, त्या डायलॉगनं मात्र प्रेरणा दिली आहे. इथं थोडासा बॅकफुटवरती जाऊन खेळायचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडू मात्र 1-13 तो 1 मेरा. परंतु काय दमदार फलंदाजी मात्र आपण पाहतोय. प्रतीक पाटील आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार. वादळ मैदानावरती प्रतीक पाटीलचं आलंय. दुसऱ्या बाजूला नितीन माटुंगे मात्र तितकीच मोलाची साथ देतोय, कारण नितीनला माहित आहे प्रतीकच्या बॅटला बॉल लागतायत, तर दुसऱ्या बाजूने नितीननं मात्र साथ देणं पसंत केलंय. 17 धावा. डान्सिंग डाऊन द ग्राउंड स्टेप आउट झाला जरूर होता. सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. 1 धाव या चेंडूवरती घेतली जाईल. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय संदीप मकवाना, त्याच्याकडे सुद्धा ती ताकद ती क्षमता आहे. एक हाती सामने आपल्या संघाला जिंकून देणारा हा जयसिंगपूरचा स्टार खेळाडू. या स्पर्धेमध्ये संदीप मकवानानं जर आपण पाहिलं तर 15 चेंडूमध्ये अर्धशतक झळकवलंय. इथं बघा हलकासा कट केलाय पुन्हा एकदा. काय क्लास क्रिकेट खेळतोय बघा, अगदी नॅचरल. त्याला माहित आहे की प्रत्येक चांगली फटकेबाजी करतोय आपण. एका बाजूला शांत राहणं गरजेचं आहे, एका बाजूला वादळ आणि एका बाजूला शांतता आपण पाहतोय. म्हणजे जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू नितीन खेळलाय आणि 3 चेंडूवरती 3 एकेरी धावा घेतलेत. कोणत्याही मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न नाहीयेत. गोलंदाज पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. 5:45 सामन्याला झाली सुरुवात. इथं पुन्हा एकदा थोडासा पुढे पडलाय चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव मात्र नसेल. नशीब मात्र आज जर आपण पाहिलं तर हॉटेल न्यू डॅझल संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजाच्या बॅटला स्पर्श करून गेलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या खूपच पुढे पडलाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं समाप्त होतं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धाबलकावरती आपण पाहतोय. आज मात्र समालोचन कक्षामध्ये देखील मनाला थोडंसं समाधान वाटलंय. आम्ही आव्हान करायच्या अगोदर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू उपस्थित होते. त्या दोन्ही 12वे खेळाडूंचं देखील आयोजन समितीच्या वतीनं, आमच्या संपूर्ण समालोचन कक्षाच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी जर आपण पाहिलं तर अमन आवटे युवा मंच 12वा खेळाडू आपण पाहतोय सौरभ, आणि हॉटेल न्यू डॅझल स्वर्गीय नायक 11 कागल संघाचा 12वा खेळाडू आदित्य. स्क्रीन चालू करायची, एलईडी स्क्रीन, आणि त्याच्या जवळ कोणी लहान मुलं वगैरे जाऊ नका. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धाबलकावरती. एलईडी स्क्रीन ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी सुरू करा. हा चेंडू पहा, क्लास दाखवलाय. ऑन साईडला फ्लिक केलाय. यावेळी माहित आहे दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती होता. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक केला जातोय, फेकी केली जाते, तोपर्यंत मात्र नितीन माटुंगेच्या बॅटमधून आपण 2 धावा पाहतोय. एकूण धावफलकावरती 21 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा आपण वैभवला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक वैयक्तिक कोट्यातलं दुसरं, संघाचं 3रं षटक. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढते. हा चेंडू मात्र आपण पाहतोय इट्स पंच गणेश गायकवाड सर यांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हवेत हात समांतर धावा मिळत आहेत त्या अवांतर. सामन्यातली पहिली अतिरिक्त धाव देखील नोंदवली गेली, ती वैभवच्या गोलंदाजीवरती. आज मात्र आमचे गुणलेखक मला वाटतंय मॅन्युअल स्कोरिंग देखील सुरू आहे आणि ऑनलाईन स्कोरिंग देखील सुरू आहे. एकाच दिवशी 2 पेपर आहेत आज त्यांचे. 2.1 षटकामध्ये 22 धावा. ओहो, इथं फुल टॉस दिला होता चेंडू, तर फुल टॉस चेंडू दिलाय, परंतु पुन्हा पंचांचा इशारा असेल. डाव्या एष्टीच्या बाहेरून चेंडू गेलाय. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतर 1+1. या चेंडूवरती मात्र 2 धावा. थोडीशी नियंत्रित गोलंदाजी मात्र वैभवला करावी लागेल. अतिरिक्त धावा मात्र रोखाव्या लागतील.
मैदानावरती कोण हारतंय कोण जिंकतंय आम्हाला देणं घेणं नाहीये, फक्त आम्हाला क्रिकेट पाहायचंय. ओहो, दांडी गुल, त्रिफळा उद्ध्वस्त सेलिब्रेशन मैदानावरती मात्र आपण पाहतोय. काय जबरदस्त सेलिब्रेशन आहे. फलंदाज मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. नक्कीच डीजे मास्टरचं देखील कौतुक असेल. गेल्या 5 दिवसापासून या मैदानावरती आपण पाहतोय समर्थ ऑडिओ काहीतरी सांगितलं होतं परा सुळकुडवाला, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय डीजे प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य करतोय. आज सगळे गाणी वाजणार आहेत कारण आज त्यांच्या सुद्धा पगाराचा दिवस आहे, काळजी करू नका. नक्कीच आमचे छायाचित्रकार देखील आज तू खीच मेरी फोटो, आज ते सुद्धा तयारीत आहेत. मला वाटतंय सेल्फीचा जन्म कशासाठी झाला? फोटोग्राफरला स्वतःचा फोटो काढता यायला पाहिजे, याच्यासाठी सेल्फीचा जन्म झाला. तर आमचे तिन्ही कॅमेरामन आहेत, ते कॅमेरामन प्रत्येक खेळाडू दाखवत आहेत परंतु ते स्वतःला दाखवू शकत नाहीत, त्याच्यामुळेच कदाचित सेल्फीचा जन्म झाला. परंतु तिन्ही कॅमेरामन आपण काय करायचं, 1 नंबरच्या कॅमेरामॅननं 2 नंबरवाल्याला दाखवायचं, 2 नंबरवाल्यानं 3 नंबरला, आणि 3 नंबरचा जो कॅमेरा आहे तुम्ही 1 नंबरवाल्याला दाखवायचं. तुमचा सुद्धा कोरम पूर्ण होऊन जाईल. गोलंदाज वैभव 2 वाईट चेंडू टाकले परंतु एक असा आपलातून भन्नाट चेंडू टाकला, त्रिफळा मात्र उद्ध्वस्त केला फलंदाजाचा. न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहतोय अवधूत. ओहो, फुल टॉस दिलाय, फुल टॉस दिलाय. एक धाव तर नक्कीच घेतली जाईल. दुसऱ्यासाठी झालाय प्रयत्न, इथं धावबाची संधी थोडीशी गमावली आहे. चेंडूवरती थोडासा उशीर झालाय मला वाटतं क्षेत्ररक्षणाला यायसाठी. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संतोषजी राजपूत साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचंही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या संयोजनाखाली या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री अक्षय शेळके साहेब, प्रेमी कागल. हो, खूपच आखोट टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू खराब होता परंतु फटका तितकासा चांगला नाही. पहा, फलंदाजाकडे भरपूर वेळ होता हा चेंडू खेळण्यासाठी, कारण काही क्षण असं वाटलं की गोलंदाजाच्या हातातून चेंडू निसटलाय. फलंदाजाकडे खूप वेळ होता. मला वाटतंय फलंदाज सलगर चहावरती जाऊन चहा पिऊन नंतर पेपर वाचून जरी फटका मारला असता तरी या चेंडूवरती एक मोठा फटका आला असता, परंतु थोडीशी चूक झाली. खराब चेंडू ओळखता आला नाही, गोलंदाजाची थोडीशी चूक झालीच होती. परंतु या चेंडूवरती केवळ एकच धाव आले. 27 धावा धावफलकावरती, 1 बाद 27. पुन्हा एकदा थोडासा लोअर फुल टॉस एसटीचा वेध घेणारा चेंडू आहे. इथं मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. किरण मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसऱ्या मैदानावरती धावफलकावरती 1 बाद 28 धावा. चला थोडंसं स्पीडअप करा सामना, कारण 30 मिनिटाचा आपल्याला निर्धारित वेळ आहे. 30 मिनिटांमध्ये आपल्याला 7 षटकं पूर्ण करणे बंधनकारक आहे. चला चेंडू दुसरा द्या, आणि चेंडू तपासणीचे अधिकार पंचांना आहेत. पंचांना ज्यावेळी वाटतं एखाद्या वेळेस चेंडू बाहेर गेलाय, हरवलाय किंवा खराब झालाय तर स्पर्धेचा नियम आहे प्रत्येक वेळी नवीन चेंडू. जिथं विषय गंभीर तिथं सचिन सोनुले खंबीर. त्याने सांगितलंय स्पर्धेला कितीही चेंडू जाऊ द्या, मी खंबीर आहे. अगोदर आम्ही लहानपणी क्रिकेट खेळायचो, एक चेंडू गेला तर आठवडाभर मॅच बंद पडायची. तो तर काळ वेगळाच होता. ज्याच्याकडे बॅट, ज्याची बॉल, ज्याचे स्टंप त्याला 2 वेळा बॅटिंग असायची, नाहीतर तो स्टंप आणि तो बॅट घेऊन गेला की मग मॅचच बंद पडायची. परंतु आता जर आपण पाहिलं तर अनेक संघासाठी स्पॉन्सर आहेत, प्रत्येक संघाला किट आहे. टेनिस क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय गल्लीतून सुरू झाला, दिल्लीला पोहोचला, दिल्लीतून हवाई मार्गे आपण दुबई, शारजा, अबुधाबी अशा ठिकाणी मोठ्या मोठ्या स्पर्धा पाहत असतो. टेनिस क्रिकेटचा सध्या जर आपण पाहिलं ना तर सुवर्ण काळ सुरू आहे. पहा, चला थोडंसं वेळ वाचवा. नक्कीच चेंडू जो बदललाय हा वेळ त्याच्यामध्ये काउंट केला जाणार नाही. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैभव. थोडंसं लांबलेलं षटक आपल्याला पाहायला मिळते, परंतु एक महत्त्वाची विकेट या षटकामध्ये मात्र प्राप्त करून दिले. 2.5 चेंडूचा खेळ झालाय. 1 बाद 28 धावा आहेत धावफलकावरती. स्ट्रायकर बॅटर अवधूत.
अवधूत पाटील. इथं फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती एक धाव घेतली जाईल आणि एका धावेने षटकाची मात्र समाप्ती. 29 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चला गोलंदाज क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती आपण लगेच या. सामना थोडंसं स्पीडअप करा. नक्कीच गेल्या 1 महिन्यापासून या स्पर्धेची मेहनत सुरू होती. कालपर्यंत जर आपण पाहिलं तर आयोजन समितीचे सदस्य वेगळ्या वेगळ्या संघाच्या जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते, परंतु आज जर आपण आयोजन समितीचे सदस्य पाहिले ना, अगदी सगळे नवरदेव झालेत. आज फोटोग्राफरला सुवर्ण संधी आहे. आज ठेवणीतले जे कपडे होते ना, ते कपडे आज त्यांच्या अंगावरती पाहायला मिळतात, कारण त्यांच्यासाठी सुद्धा आजचा दिवस दिवाळीचा दिवस आहे. खूप महत्त्वाचा दिवस आहे. 1 महिन्यापासून जी मेहनत घेतली आहे ती मेहनत मात्र आज फळाला येणार आहे. फक्त सगळ्यांच्या नजरा थोड्याशा आबाळाकडे आहेत. वरुण राजा तुम्ही तिकडून तसंच परत जा असं काहीतरी म्हणताय. इकडे येऊ नका तुम्ही. 65 यार्ड मैदानावरती तुम्ही फिरकू नका. वरुण राजा वरूनच जा तुम्ही. चला थोडंसं स्पीडअप करा. वारंवार सूचना दिली आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती टाकण्यासाठी सज्ज होतोय. षटक क्रमांक सामन्यातलं 4. गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज अक्षय. चला मी आत्ताच सांगितलं की प्रत्येक गोष्टीला आता स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळतात. पहा, ड्रेस असेल म्हणजे जर्सी असेल, तुमचा प्रवास असेल, सगळ्या गोष्टीला आता स्पॉन्सर आहेत. तुम्हाला फक्त मैदानावरती यायचं आहे, घाम गाळायचा आहे आणि हा घाम गाळल्यानंतर रिफ्रेशमेंट होण्यासाठी मैदानामध्ये जसं आपण DRS घेतो तसं मैदानाच्या बाहेर ORS आपल्याला उपयोगी असतो, म्हणजे एनर्जी ड्रिंक. आणि ती एनर्जी या खेळाडूंना मिळावी यासाठी सन्माननीय श्री सतीश मर्दाने साहेब, लोकमान्य मल्टीपर्पज पतसंस्था मॅनेजर यांच्या माध्यमातून या खेळाडूंना, दोन्ही संघातील खेळाडूंना कोल्ड्रिंक्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना कोल्ड्रिंक्सची व्यवस्था. अक्षयचा हा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आहे. पहा, स्लोवर वन, लाईन आहे, लेंथ आहे, व्हेरिएशन आहे. काय कमालीचा चेंडू टाकलाय अक्षय वाटारकर. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा इथं मात्र लेग बाईज. एक धाव मात्र या चेंडूवरती. काहीशी निराशा संदीप मकवानाच्या चेहऱ्यावरती मात्र वाटते. चेंडू खेळायचा प्रयत्न केला, चेंडू पायावरती आदळला. धाव घेताना मात्र चेंडू आपण पाहतोय. ओ हो 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 हो, काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. वाह, एक्सलंट, सो ब्युटी. अक्षय छा गए मैदान पर. त्यानं दाखवून दिलंय का मी महाराष्ट्रातली मैदानं गाजवतोय, का मला या मैदानावरती न्यू हॉटेल न्यू डॅझल संघानं आमंत्रित केलंय. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. ओ हो हो हो, अगदी शेवटच्या क्षणी विकेट आलीच होती. व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या पेशंट सारखी अवस्था होती. राहतोय का जातोय. प्रयत्न चांगले होते, प्रयत्न चांगले होते. नक्कीच विकेट प्राप्त झाली असती. बडी मछली चाल में, मोठा मासा गळाला लागला असता. एकूण धावा 31. ओहो, अपील हलकस, परंतु इथं मात्र आपण पाहतोय काय कमालीचं षटक टाकलंय अक्षय. वाह, छा गए. नाव पश्चिम महाराष्ट्राचं, फलटण तालुक्याचा हा सुपुत्र आज मात्र या मैदानावरती आपलं वर्चस्व, आपली गोलंदाजीची देखील दादागिरी सिद्ध करतोय. याच फलंदाजासाठी मी सांगितलं क्रिकेटचा खेळ
पंढरपूरच्या ऐतिहासिक मैदानावरती अक्षय वाटारकर मैदानावरती आला. दानशूर व्यक्तिमत्व मंचावरती बसले होते. त्यांनी सांगितलं अक्षयनं जर 3 चेंडूवरती 3 षटकार जर मारले तर 25,000 रुपयांचं कॅश पारितोषिक, आणि ते पारितोषिक पटकावणारा हा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती साहिल मोमीन. जयसिंगपूरची फायनल सगळ्यांच्या लक्षात आहे. 6 चेंडू 8 धावांचा सामना. साहिल मोमीननं आपल्या संघासाठी तो डिपेंड करून दिला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आणि त्या साहिल मोमीनला सुद्धा तब्बल 25,000 रुपयांचं पारितोषिक कॅश प्राइज त्या स्पर्धेमध्ये मिळालं होतं. स्टार पाहिजेत, लक पाहिजे क्रिकेटच्या मैदानावरती. फटका क्लास खेळलाय, नो चान्स असेल. चेंडू मात्र सरळ षटकार. जबरदस्त मात्र चेंडू. पहिल्या चेंडूवरती मात्र गोलंदाजाचं केलंय स्वागत. पहा क्रिकेटचा खेळ आहे. ज्या साहिल मोमीननं 6 चेंडूमध्ये 8 धावा रोखल्या, त्या साहिल मोमीनच्या गोलंदाजीवरती मात्र या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार मात्र आलाय. कारण ते मैदान वेगळं होतं, समोरचा संघ वेगळा होता, समोरचा खेळाडू वेगळा होता, ती स्पर्धा वेगळी होती. अल्ताफ राजाच्या भाषेत सांगायचं झालं तर अरे वो साल दुसरा था, ये साल दुसरा आहे. नक्कीच पुढच्या इनिंगमध्ये आपण गेल्या 4 दिवसापासून ज्यांचा आवाज कागलकरांना मंत्रमुग्ध करतोय, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक, खास करून मुंबईवरून या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आलेले आमचे सहकारी दिपेजी कंडीसर यांचा देखील आवाज आपण पुढच्या इनिंगमध्ये ऐकणार आहोत. त्यांनी आत्ताच एक आठवण सांगितली. 5 चेंडूवरती 5 षटकार डहाणूच्या मैदानावरती मारल्यानंतर जगत सरकारला अगदी 35,000 रुपयांचं प्राइज. म्हणजे स्पर्धा पहा, खेळाडूंसाठी अगदी ते दनादन, झटपट पटापट, मालामाल, कमाल धमाल आणि मालामाल. गोलंदाज साहिल, स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय अवधूत पाटील. 4.2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा झालेत त्या 38, एक बाद 38. ओहो, क्लास, घुटना टेक, तमाशा देख. फिरकावलाय सरळ चेंडूचा, केलाय लिंबू. अवधूत पाटीलच्या बॅटमधून षटकार. जबरदस्त षटकार मात्र आपण पाहतोय अवधूत पाटीलच्या बॅट मधून. मात्र गोलंदाजाच्या पाठीवरती पाठभर वळ देऊन जाणारा षटकार मात्र आलाय. 44 धावा धावपलकावरती, एक बाद 44. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय 5वं सुरू आहे. ओहो, इथं मात्र चेंडू टप्पा पडलाय, थोडीशी उसळी आहे. पॉइंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न देखील झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही, चेंडू बॅटवरती आला नाही. निर्धाव चेंडू मात्र होतोय. कमालीची गोलंदाजी, तितकीच चांगली फलंदाजी. सामना मात्र संमिश्र आहे. पहा, हा चेंडू रिव्हर्स, उलटा पुलटा, उलटा पुलटा, आणि शानदार मात्र संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. अवधूत पाटीलच्या बॅट मधून षटकार. चौकार मात्र वसूल केला जातोय. फायनलचा सामना जो संघ जिंकणार आहे त्या संघासोबत जो संघ पराभूत झालाय त्या संघाला मात्र 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असेल. एकूण धावपलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा, 54. जबरदस्त मात्र
पुन्हा एकदा आम्ही इथं अभिनंदन करतोय सन्माननीय श्री सतीश मर्दाने साहेब, लोकमान्य मल्टीपर्पज पतसंस्था मॅनेजर यांच्या माध्यमातून खेळाडूंना एनर्जी ड्रिंक्सची, कोल्ड ड्रिंक्सची व्यवस्था मात्र करण्यात आलेली आहे दोन्ही संघाला. सेमीफायनलचे जे दोन्ही संघ आहेत त्या दोन्ही संघाला. चला मैदानावरती मात्र पुन्हा येते, सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज अक्षय. पहिल्या षटकामध्ये केवळ एक धाव खर्च केली. ज्या मैदानावरती चौकार षटकारांची अतिशबाजी अपेक्षित आहे त्याच मैदानावरती अक्षयची मात्र एका षटकामध्ये एका धावेची गोलंदाजी. षटक क्रमांक 6. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि विकेट प्राप्त केले. बॅक टू पॅव्हेलियन नितीन, बॅक टू पॅव्हेलियन. धक्का क्रमांक आपण पाहतोय 2. स्टार बॅटर, ज्याच्यामुळे आपण पाहिलं की सेमीफायनल पर्यंत पोहोचण्यामध्ये महत्वाची फलंदाजी करणारा फलंदाज मात्र मैदानावरती आपण पाहतोय या स्पर्धेला, ज्याच्यामुळे 4 चांद लागलेत. सांगली जिल्ह्याचा हा सुपुत्र मात्र आपण पाहतोय. महाराष्ट्र नव्हे तर भारतातल्या संपूर्ण अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवणारा ISPL स्टार विजय पावले आलाय मैदानावरती. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आपण दमदार फलंदाजी पाहिले. त्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये झेल सुटल्यानंतर विजय पावलेनं पुढच्या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार खेचला होता. हे युद्ध मोठं आहे. अक्षय समोर विजय. अगदी थोडासा हलक्या हाताने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलाय चौकार. सीमारेषा पार. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चेंडूकडे पाहिलं नाहीये, खात्री आहे, विश्वास आहे. आता डीजे मास्टर कडून जो डायलॉग वाजवलाय त्याच्यामध्ये काय सांगितलं पहा. मी विजय तर मिळवणारच आहे आणि असा षटकार मारणार आहे, परंतु फलंदाज देखील विजय आहे आणि षटकार देखील त्यानं मारलाय. 64 धावा. दमदार फलंदाजीचं प्रदर्शन मात्र आपण पाहतोय. ज्या अक्षयच्या पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव आली त्याच अक्षयच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल. पहिल्या 2 चेंडूमध्ये स्ट्राईक रेट 500 आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये 10 धावावरती फलंदाजी. विजय पावलेच्या बॅटमधून पुन्हा फटका. थोडासा आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. 1 धाव घेतली. दुसऱ्यासाठी प्रयत्न झालाय प्रयत्न, नकार दिलाय. इथं काय होतंय, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. बॅक टू पॅव्हेलियन. अवधूत बॅक टू पॅव्हेलियन. की कॉलिंग सुद्धा झालं होतं परंतु पोचता आलं नाहीये. बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. कॉलिंग झालं होतं परंतु पोचणं थोडंसं मुश्किल झालंय. चला न्यू बॅटर, नवीन फलंदाज आपण फलंदाजीसाठी यायचंय. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानावरती 6वं षटक. अजूनही 2 चेंडू बाकी असतील या षटकातील. थोडासा वातावरणामध्ये बदल झालाय. आयोजकांच्या चेहऱ्यावरती कभी खुशी कभी गम. इकडे मात्र आयोजक चाय पे चर्चा. आयोजन समितीची नक्की काहीतरी चाय पे चर्चा सुरू आहे. तिकडे फक्त त्यांच्या नजरा वरती आहेत, वरुण राजाकडे. जा बाबा तिकडून तसाच जा. वरुण राजा नाव आहे, वरुण तिकडच तसा जा, इकडे येऊ नको. चला लाईट्स ऑन करायचेत, फ्लड लाईट्स ऑन करायचेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज अक्षय. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय मनोज संगपाळ. मनोजसाठी हा चेंडू. पुन्हा चेंडू काही काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू वळण घेईल
आणि इथं या मैदानावरती थोडंसं अवघड आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू गप्पा मारत गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगल्या फोटो आस्वाद घेत आहेत. याच्या मागचं थोडंसं गणित आहे. चांगले चांगले फोटो तुम्हाला काढावे लागतील. इथं चांगला चेंडू टाकलाय. पुन्हा एक धाव घ्यायचा प्रयत्न होतोय. एक धाव. क्रिकेटच्या मैदानावरती थोडंसं फुटबॉल थोडासा निराश आहे, कारण एक चौकार खेचला गेला, एक षटकार घेतला गेला. परंतु आपण पाहतोय 6 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा, अंतिमचे 6 चेंडू. काहीशी चर्चा विजय पावले आणि अक्षय वाटारकर या दोन दिग्गजांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. काल मुलाखतीमध्ये ज्यावेळी दीपेश सरांनी प्रश्न विचारले त्यावेळी अगदी मोठ्या मनानं सांगितलं विजय पावलेनं, ISPL खेळलोय मी, काही फार मोठा खेळाडू झालेलो नाहीये. मी तुमच्यातला जे काही सर्वसामान्य घरातला आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही 2 तास प्रॅक्टिस करताय, 4 तास करा, 4 तास करताय, 6 तास करा. प्रॅक्टिसला वेळ द्या. आज तुमच्या संघामध्ये येऊन तुमच्यासारख्या खेळाडूंसोबत खेळतोय म्हणजे मी काही फार मोठा खेळाडू नाहीये. पहा, खेळाडू मोठा झाल्यानंतर आपण पाहिलं की त्याचे पाय अजूनही जमिनीवरती आहेत. आकाशाला गवसणी घालणारी फलंदाजी गोलंदाजी करतोय विजय पावले, परंतु त्याचे पाय अजूनही जमिनीवरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होतोय. तेजस 69, 3 बाद 69. काय झालं? एक मिनिट. लास्ट बॉलला 1 रन लेग बाईची आहे, क्षमा असावी. 70 धावा आहेत धावफलकावरती. स्कोरर थोडंसं लक्ष द्या. लेग बाईची 1 रन आहे लास्ट बॉलला, थोडंसं लक्ष द्या. इथं मात्र पहिला चेंडू. ओहो, इथं लक्ष द्यायला पाहिजे होतं. झालंय काय, बिघडलंय मैदानावरती गणित. फलंदाज मात्र बाद होतोय. लक्ष दिलेलं नाहीये. मैदानावरती मात्र गोलीगत धोका झालाय आणि फलंदाज विजयला सुद्धा माहित होतं की बाद होऊन आपण परततोय. स्क्रीन्स मध्ये थांबून राहायला पाहिजे होतं. विजयला मात्र परतावं लागतंय. न्यू बॅटर चला मैदानामध्ये. चला अंपायर. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी जरी फलंदाज बाद झाला असला तर दुसरी आनंदाची बातमी, एक खेळाडू आतमध्ये घ्या. टाइम ऑफ. एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती येतोय, जावेद संधी. आता मात्र ज्या दुर्दैवीरित्या विजय पावले धावबाद होऊन परतलाय. कोणत्याही क्रिकेट खेळाडूसाठी पाहत धावबाद होऊन परतणं खूप दुर्दैवी असतं. 6.1 षटकामध्ये धावा झाले, त्या 70 प्लस पॉईंट थोडासा असेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 4 खेळाडू असतील. फुल टॉस दिला होता. क्षेत्ररक्षक डीप लॉंगॉनवरती आहे. दुसरी धाव घेण्याचा पुन्हा प्रयत्न झालाय. फेकी आपण पाहतोय, चांगली फेकी. या 2 धावा आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा 72. 4 बाद 72. 7वं षटक मैदानावरती. चला पुढचे दोन्ही संघ आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहायचंय. बोथ कॅप्टन. पुढचा जो सेमीफायनलचा दुसरा सामना असेल, प्रकाशरावजी गाडेकर साहेब मित्र परिवार हा संघ विरुद्ध पन्हाळा टायगर्स, RMS पन्हाळा टायगर्स. कॅप्टन तयार राहायचंय. इथं फटका जावेदच्या बॅटमधून. पुन्हा 2 साठी जावेद प्रयत्न करणारच आहे, कारण अंतिमचं षटक आहे. जावेदला माहित आहे प्रत्येक चेंडूवरती धाव महत्वाची आहे.
चला प्रकाशरावजी गाडेकर मित्र परिवाराचा जो संघ आहे तो संघ, आणि दुसऱ्या बाजूला RMS प्रणित पन्हाळा टायगर्स. झेल मात्र टिपलाय. जावेद बॅक टू पॅव्हिलियन होतोय पहा. आणखी एक धक्का. दोन्ही कॅप्टन चला वेळ घेऊ नका, इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. दोन्ही कॅप्टन आपण लगेच यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. टॉस का बॉस. चला इनिंग ब्रेक मध्ये जर दोन्ही संघ टॉस साठी जर नाही आले तर मग कमी षटकांचा सामना आपल्याला खेळावा लागेल. कॅप्टन दोन्ही लगेच या. आलेले आहेत कॅप्टन. तर पुन्हा धावबादची संधी होती. इथं मात्र तिसऱ्या पंचांकडे नक्कीच मागणी केली जाईल. गोलंदाजाचा थोडासा आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. काय झालंय मात्र या चेंडूवरती. तर काही क्षण मात्र प्रतीक्षा असेल. 74 वरती धावफलक थांबणार का 75 होणार. फलंदाज बाद. 74 धावा बनवले गेलेत आणि धावा 74 धावा बनवले गेलेत आणि 75 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी हॉटेल न्यू डॅझल स्वर्गीय नायक 11 कागल या संघासमोर असेल. दुसऱ्या बाजूला अमन आवटे युवा मंच प्रथम फलंदाजी केली. धावा बनवल्या गेल्या त्या 74. शेवटच्या षटकामध्ये मात्र अपेक्षित धावा आल्या नाहीत. विजय पावले मात्र दुर्दैवीरित्या परतला. नक्कीच विजय पावले जर शेवटच्या षटकामध्ये स्ट्रायकरला असता तर आणखी काही धावा वाढलेल्या पाहायला मिळाल्या असत्या. परंतु जर आणि तर हीच तर खरी क्रिकेटची मजा आहे. सन्माननीय श्री अक्षय शेळके साहेब, प्रेमी कागल आणि त्यांचा सर्व मित्र परिवार, निखिलजी कोसाळ, प्रशांतजी दळवी, राहुलजी सूर्यवंशी, रुपेशजी बोते, अजरुद्दीन तहसीलदार, विजय गावडे, प्रवीण पिष्टे या सर्वांचं मोलाचं सहकार्य. आणखी बरीचशी नावं आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर आपण संपूर्ण स्पर्धेला मोलाचं सहकार्य आणि आज विशेष सहकार्य आहे पहा. कोल्ड्रिंक्सची सोय सेमीफायनलच्या दोन्ही संघासाठी माननीय श्री सतीश मर्दाने साहेब, लोकमान्य मल्टीपर्पज पतसंस्था मॅनेजर यांच्या माध्यमातून आहे. सामन्याचा आनंद मंचावरून अनेक मान्यवर घेत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं आयोजन समितीच्या वतीनं आम्ही सहर्ष मनपूर्वक असं स्वागत करतो. एका लाईन मध्ये मात्र आपण पाहतोय संघ मैदानामध्ये जाताना अमन आवटे युवा मंच संघ मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय 74 बनवलेत. 75 धावांचं लक्ष. विजय पावलेच्या 2 षटकावरती सर्वांची नजर असेल. कशा प्रकारची गोलंदाजी होते. परंतु परवा आपण विजय पावलेचं देखील स्टेटमेंट ऐकलं. हा क्रिकेटचा खेळ आहे. हा तोच विजय पावले आहे ज्याच्या एका षटकामध्ये निर्धाव षटक सुद्धा टाकण्याची क्षमता आहे. 2 षटकामध्ये 2 धावा, 4 धावा, 6 धावा खर्च होतील किंवा 2 षटकामध्ये 30-40 धावा सुद्धा खर्च होतील. कारण हे क्रिकेटचं मैदान आहे. आज प्रत्येक जण मैदानावरती आपला 100% देण्यासाठी उतरलाय. चला सलामीचे फलंदाज आपण लगेच मैदानावरती यायचंय. सलामीचे फलंदाज 75 धावा विजयासाठी असणारं लक्ष आणि 31,000चे कमीत कमी 1,01,000 रुपये आपल्याला म्हणजे हजाराचे लाख करणारा हा सामना आहे. आपल्याकडं मराठीमध्ये म्हटलं जातं की लाखाचे 12,000, परंतु इथं उलट आहे. इथं 31,000चे 1 लाख करण्याची संधी आहे. हजाराचे लाख करणारा सामना, लाख मोलाची लढत. अर्धा तास मैदानावरती घाम गाळायचा आहे आणि 70,000 रुपये आपल्या अकाउंटमध्ये एक्स्ट्रा. कारण 31,000 तर ऑलरेडी आपल्या अकाउंटमध्ये आहेत. फक्त अर्धा तास मैदानावरती घाम गाळायचा आहे. आता वातावरण देखील थोडंसं बदललंय. तितका जास्त घाम देखील येणार नाहीये खेळाडूंना. आमचे दोन्ही सन्माननीय पंच देखील मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. गणेशजी गायकवाड सर, मॅन फ्रॉम पारनेर, आणि दुसऱ्या बाजूला अतुलजी बालेराव सर, मॅन फ्रॉम श्रीरामपूर. सामन्याला मात्र होते सुरुवात. चला सलामीचे फलंदाज हॉटेल न्यू डॅझल. आणि जसा सामन्यातला पहिला चेंडू मैदानावरती टाकला जाईल
समालोचन कक्षामध्ये देखील हलकासा बदल होतोय. गेल्या 4 दिवसापासून ज्या आवाजानं कागलच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय, प्रत्येक वर्षी प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक अंकावरती काय घडलंय काय बिघडलंय याची इत्तरभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे सहकारी समालोचक खास मुंबई पालघरवरून या स्पर्धेसाठी ज्यांना आयोजन समितीनं आमंत्रित केलं, सन्माननीय दीपेजी कंडी सर, या सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आदरणीय इर्शादजी भगवान यांना आपण ऐकत होतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदा आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी माझी अंतरे भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक्शून्यास वधवावे कृपा कटाक्ष करूने आद्य आणि अंत गणरायाला वंदन स्वरांची देवता श्री सरस्वती मातेला वंदन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानवतेचे निर्माणी दीनदलितांचे गोरगरिबांचे कैवारी युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन. दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांना वंदन आणि केवळ 50 वर्षांच्या आपल्या आयुष्यामध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य निर्माण करणारे विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांना देखील वंदन. आपण वळ्यात मॅचच्या दिशेने पहिला बॉल आणि येथे वेळ गुणलेखक आपण लगेचच वेळ काउंट करून ठेवा, लिहून ठेवा, मार्किंग करून ठेवा किती वाजता हा सामना सुरू झालेला. मॅन्युअल स्कोररला आम्ही विनंती करीत आहोत कारण वेळेचा अधिकृत नियम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आदरणीय सन्माननीय नवनाथ वारे साहेब, आदरणीय सुरेशजी पाटील साहेब, आदरणीय अरविंद सनगर साहेब आणि आदरणीय बाळासो माळी साहेब नगरसेवक, सर्व दिग्गज मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानाने व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची कृपा करावी. नामदार चषक कागलच्या या ऐतिहासिक रणसंग्रामामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आदरणीय पांडुरंगजी भुसाळ साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. क्रिकेटच्या या मोहक माया नगरीमध्ये, क्रिकेटच्या या पंढरीमध्ये अत्यंत नेत्रदीपक, नेत्रलोचक, चक्षुविहंगम अशी स्पर्धा आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील वारणा नदीच्या काठाशी वसलेल्या मांगले गावचा कोहिनूर आपल्याला पाहायला मिळतोय. विजय पावले ISPLच्या पहिल्या सत्रामधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची निवड करण्यात आली होती. आताच पार पडलेल्या ISPL मध्ये 32,50,000 जो सोल्ड झाला आणि माझी मुंबई या संघाला विजेतेपद मिळवून देण्यामध्ये ज्याने अत्यंत मौलिक भूमिका अदा केली होती असा विजय. खूप मेहनती क्रिकेटपटू आणि त्याच्या विरोधामध्ये चांगली फलंदाजी करणारा संदीप मकवाना. बेस्ट वर्सेस बेस्ट उपांत्य फेरीची लढत सध्या विद्यमान. अखंड भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वातील अजातशत्रू राजे आज या छत्रपती शाहू क्रीडांगण कागलमध्ये आलेले आहेत. दोन संघांमध्ये सुरू असलेली दर्जेदार लढत मैदानामध्ये विद्यमान.
काय वेगवान चेंडू होता आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. या वेगासाठी विजय पावले ओळखले जात आहेत. भरपूर मेहनत एका छोट्याशा गरीब घराण्यातून बिलॉंग करत असताना मात्र जी सुरुवात होती विजय पावले यांची फार संघर्षमय होती. 100-200 किलोमीटर बाईकवरून प्रवास करायचा, त्यानंतर स्वतःचं कसब कला कौशल्य मांडायचं जगासमोर. प्रचंड मेहनत घेतली, त्यानंतर स्वतःचा एक ब्रँड तयार केलाय. परंतु समोर संदीप मकवान आहे, कोल्हापूर नगरीचा, जयसिंगपूर नगरीचा सुपरस्टार ऑन स्ट्राइक, वन ऑफ द बेस्ट बॅटर. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळल्यात आणि आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे या छत्रपती शाहू क्रीडांगण कागलचे. परंतु चांगला प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. प्रतीक पाटील कासबा बावडाची शान आणि त्याने या चेंडूला थांबवलंय. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघाकरिता. धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्ड वरती 5 या अंकावर. पहिल्या षटकातील 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. टार्गेट सेट करण्यात आलेला आहे निर्धारित स्वरूपातील 7 षटकांमध्ये 75 धावांचं. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल आहे. खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं हे क्रीडांगण. ऑन साइडला स्टीअर केलंय, वळवलंय बॅटला आणि चेंडूला देखील हलकसं टिल्ट केलं. टोर्सोला देखील हा फटका खेळत असताना आय कोलॅबरेशन स्ट्रॉंग बघायला मिळालं. परंतु काय पहिलं षटक हाताळलंय विजय पावले यांनी. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा आलेल्या आहेत. आता 30 जवळपास 36 चेंडूंचा खेळ जो आपल्याला शेष बघायला मिळेल आणि त्या 36 चेंडूंमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे 69 धावांची. कडवी लढत आहे, कडवी झुंज. गुणवत्तापूर्ण क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला जरूर बघायला मिळेल एकापेक्षा एक सुपरस्टार. ISPL सारखी मानाची, सन्मानाची आणि ज्या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय धर्तीचा दर्जा आहे त्या स्पर्धेमध्ये खेळलेले अनेक सुपरस्टार आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूने खऱ्या अर्थाने या ट्रॉफीज तुम्हाला दाखवल्या जातात ऑन स्क्रीन. आज मात्र यत्र तत्र सर्वत्र चर्चा सुरू आहे. एकत्र कोण जिंकणार आहे 1,51,000. मात्र या चमचमणाऱ्या ट्रॉफीज वरती कोणता संघ आपलं नाव कोरणार हे यक्ष प्रश्न, आणि त्या यक्ष प्रश्नाला आपण फोडणी टाकणार आहोत. पहिले षटक गोलंदाजी करणाऱ्या अमन आवटे युवा मंच कोल्हापूर या संघाने आपल्या शिरपेच्या मध्ये पहिलं षटक ओवलं पूर्णपणे इकॉनॉमिकल स्वरूपात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होत आहे. इचलकरंजीचा सुपरस्टार आलाय गोलंदाजी करण्याकरिता. अर्थातच जावेद संधी खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, इनफॉर्म आहेत 2025 आणि 26च्या या हंगामामध्ये. बॉलर तयार. स्ट्रेट बॅटचा वापर, वायडिश लॉंगॉनच्या दिशेने लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका आहे. चांगली फलंदाजी आम्हाला दाखवाना 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 दाखवाना. मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली, त्याचं नाव आहे संदीप मकवाना. काय फटका खेळलेत. क्रिकेटचा प्रॉपर क्लास आहे. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आहे आणि बॅटचा फ्लो काय होता, हाय एल्बो सहित खेळले होतं. चेंडूवरची नजर खूप चांगली होती. बॅकलिफ्टचा चांगला वापर आणि संदीप मकवानाचा फिटनेस तुम्ही बघा. विराट कोहलीचे डाय हार्ट फॅन आहेत आणि त्यांचा फिटनेस प्रॉपर विराट कोहली प्रमाणेच आहे. हिट फिट क्रिकेटर. वन्स अगेन ऑन साइडला, क्या बात आहे. संदीप मकवाना आलेला आहे रंगात. चेंडू निघून गेलेला आहे ढगात आणि सध्या मात्र कागल नगरीमध्ये फक्त संदीप मकवानाची चर्चा क्रिकेटच्या जगात. काय फटका, काय फटका. संदीप मकवानाचे फटके 440 वोल्टचे झटके. आणि तेथे विचारणा बहुधा केली जात असेल की हा चेंडू भिंतीच्या पलीकडे गेलाय तर 9 दिला जातोय की काय, ही चर्चा सुरू झाली. परंतु पंच त्या ठिकाणी आपल्या निर्णयावरती सक्षम, तटस्थ, शांत आणि स्थितप्रज्ञ ते देखील शहानिशा करू लागलेले आहेत आणि सुयोग्य रीतीने तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. गणेशजी 6 धावा काउंट करायचे आहेत. ओके, धन्यवाद. आपले देखील मनपूर्वक आभार. चांगला फटका दर्जेदार स्वरूपामध्ये. आणि संदीप मकवाना यांच्या माहितीसाठी जो वायडिश लॉंगॉप आणि वायडिश लॉंगॉन 2 फ्लड आहेत त्याच्यामधून जर भिंतीवरून गेला तरच षटकार जो 9व्यासाठी काउंट केला जाईल. भिंतीच्या वरून गेला तर. टॅप स्ट्रोक आहे.
पहिलं षटक इकॉनॉमिकल ठरल्यानंतर दुसऱ्या षटकावरती हल्लाबोल करण्याचा मानस मनसुबा मनकवडा मनोरथ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 75 धावांचं टार्गेट आहे. दोन्ही संघ तुल्य बळ आहेत, मातब्बर आहेत, दिग्गज आहेत, बलाढ्य आहेत. जो अच्छा खेलेगा वो जीतेगा. इथे टायमिंगचा अभाव तर होता, परंतु मनोज संकपाळ त्या ठिकाणी चेंडूचा मागोवा घेत आहे. डीप फाईन लेग मध्ये जाऊन चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. धावसंख्येचा ग्राफ चेंज होतोय, जाऊन पोहोचतोय चांगल्या सुस्थितीमध्ये. प्रथम अगदीच 75च्या प्रत्युत्तरा दाखल आतापर्यंत 18 या अंकावर. चांगली बॅटिंग झालंय या षटकामध्ये. एक्सलंट फलंदाजीचं पृथक्करण. यावेळेस क्या बात आहे. गोलंदाजाचा टप्पा चुकला, संदीप मकवानाने गुडघा टेकला आणि काय षटकार ठोकला. जबरदस्त फटका आहे. आणखीन एक दर्जेदार स्वरूपातील षटकाराची उधळण. वा वा वा. स्विच हिट, काम फिट, हिट पे फिट, सुपर हिट. संदीप मकवाना आपल्या लयबद्ध अंदाजामध्ये लालित्यपूर्ण फटक्या सजवत आहेत. विस्मयकारक फटक्यांची निवड. काय बॅटिंग करतोय. इथे वाईट बॉल आहे. दुसरं षटक एक्सपेन्सिव्ह तर ठरलंय. जावेद संधीच्या विरोधामध्ये भरपूर हल्लाबोल झालाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं केवळ 6 धावा आल्या, परंतु ह्या दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंमध्ये 19 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत आणि बघता बघता धावफलक 25 या अंकावर जाऊन विसावलंय. इनफिल्डच्या वरून फलंदाज उरलाय गोलंदाजाला पुरून. चेंडू निघून जातोय दुरून. दूर 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 दूर. फलंदाजाला सापडलाय सूर, गोलंदाजाचा काढलाय धूर. कुरबुर कुरबुर करण्याचा काळ सुरू झालाय, कारण दुसरं षटक फारच एक्सपेन्सिव्ह ठरलं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. 29 या अंकावर जाऊन पोहोचलेला आहे हॉटेल न्यू डेझल नायक 11 कागल. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता 30 चेंडू शिल्लक आहेत आणि या 30 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 46 धावांचं टार्गेट समोर राहिलंय. 46. मॅच अजून देखील ऑन आहे. बघा, एक क्रिकेटच्या खेळामध्ये एक षटक खराब आला म्हणून लगेचच सामना बदलत नसतो. यानंतरचं चांगलं षटक रिलीज करून कमबॅक करू शकतोय अमन आवटे युवा मंच कोल्हापूर. संकट येण्यापूर्वी त्याची चिंता करत बसू नका. लेट्स फाइट. संघर्ष करा. संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी ही शानदार होगी. आणि शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार प्रदर्शन करण्याचा काळ आहे. पहिलं षटक गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावरती अमन आवटे युवा मंच कोल्हापूर. दुसरं षटक जर आपण पाहू शकला तर हॉटेल न्यू डेझल नायक 11 कागल. काय एक्सपेन्सिव्ह षटक राहिलं. महागडं षटक. थोडीशी बॅसिल थंपे यांची आठवण आली. IPL मध्ये 4 षटकांमध्ये 60 पेक्षा जास्त धावा देणारा गोलंदाज. त्यानंतर आपण पाहिलं होतं 2019 मध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड मँचेस्टरच्या मैदानामध्ये राशिद खानचा धुव्वा उडवला होता इयन मॉर्गनने. 10 षटकांमध्ये 110 पेक्षा जास्त धावा त्याने खर्च केल्या होत्या. इंडियन प्रीमियर लीग मध्ये रवींद्र जडेजा यांनी 6 चेंडूत 36 धावा कुठून काढल्या होत्या हर्षल पटेलच्या विरोधामध्ये. तशाच रीतीने हे देखील षटक फार महागडं. कसोटी क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह यांनी 35 धावा कुठून काढल्या होत्या एकाच षटकामध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधामध्ये. तसं हे षटक थोडंसं महागडं राहिलं. आता तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. अवधूत आलेला. यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह. काय फटका. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. फलंदाजाचा हाहाकार, गोलंदाज झालाय गपगार. चेंडू सीमा रेषा पार आणि हा आहे नामदार चषक चौकार. धावफलकाला आता पंख लागलेले आहेत. ते थांबायचं नाव घेत नाहीये. दोन्हीही फलंदाज आगोकू लागलेले आहेत. अक्षय वाटारकर, फलटणचा ब्रँड. फुल टॉस मिळालाय आणि फटका फसलाय. फुल टॉसला कन्वर्ट करू शकले नाही. उर्वरित काम विजय पावले यांनी सुव्यवस्थितरित्या परिपूर्ण केलेले आहे. ब्रेक थ्रू मिळालाय. या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती. थोडासा ट्विस्ट. सामन्याला सहजासहजी न सोडणारा मेहनती आणि गट्सी.
येथे देखील पंचांचं बोट आकाशाकडे. क्या बात है अवधूत पाटील. पाटलाचा नाद कधीही करायचा नाही. आणि दुसऱ्या षटकामध्ये बघा हा सामना कशा रीतीने सुरू आहे. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीतेगा वही सिकंदर. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा आणि तिसऱ्या षटक आता अवधूत पाटीलने आपल्या नावावरती करायला सुरुवात केलेली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट की ह्या षटकामध्ये किती स्ट्राईक मिळाली संदीप मकवाना यांना, तर पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. म्हणजे संदीप मकवाना स्ट्राईक पासून दूर आहेत. आणि जेव्हापासून संदीप स्ट्राईक पासून दूर गेलाय खऱ्या अर्थाने विकेटची पडझड सुरू झालाय आणि धावा येणं देखील थांबलेलं आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 33 धावा फलकावर 2 गडी गारत अवधूत पाटीलने कमबॅक करून दिलेला आहे आपल्या संघाला. अगदीच सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करतोय. स्ट्रगल 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 अवधूत पाटीलचा. आणि जोपर्यंत तुम्ही स्ट्रगल करणार नाही तुमचं नाव गुगल वरती येणार नाहीये. चेंडू शिल्लक आहेत 26 धावा करायच्या आहेत 42. अवधूत पाटील गेम चेंजर बनलेला आहे, संकट मोचक बनलेला आहे. ना कद बड़ा ना पद बड़ा, क्रिकेट के खेल में जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा. आणि ती भूमिका या ठिकाणी अदा केली जाते अवधूत पाटीलच्या माध्यमातून. ऍब्सोल्युटली ग्लिटरिंग, कॉम्प्रेहेन्सिव्ह, डॉमिनेटिंग अँड प्रॉलिफिक बॉलिंग बाय अवधूत पाटील. न्यू बॅटर मैदानामध्ये सुसज्ज. साहिल मोमीन येथे स्विच हिटचा प्रयत्न केला, परंतु तितकंसं प्रोडक्टिव्ह प्रॉमिसिंग कनेक्शन नव्हतं. सिंगलचं रोटेशन फलंदाजांनी केलेलं आहे. काय षटक राहिलंय अवधूत पाटीलचं. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये. फ्लातून गोलंदाजीचं पृथक्करण. या षटकाचं विघटन आणि विश्लेषण जर आपण पाहिलं तर केवळ 5 धावा खर्च झालेल्या आहेत आणि 2 विकेट देखील अवधूतने घेतलेल्या आहेत. 25 चेंडू 41 धावा. क्रिकेटचा थरार, 14 षटकांचं थरार नाट्य, महानाट्य, थ्रिलर, चॅटबस्टर, ब्लॉकबस्टर सामना मैदानामध्ये सुरू आहे. अवधूतचा पुढील बॉल. सन्मान दिलाय संदीप मकवाना यांनी आणि स्ट्राईक देखील आपल्याकडे राखून ठेवलंय. बघता बघता दुसऱ्या सत्रातील 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. 35 धावा फलकावरती आहेत. आता चेंडू शिल्लक आहे 24 धावा करायच्या आहेत 40. 24 चेंडू 40 धावा म्हणजे प्रति षटकामागे 10ची सरासरी. रिक्वायर्ड रन रेट 10च्या घरामध्ये आहे. दोन्ही संघ अगदीच तोड़ीस तोड़ है. जिस तरीके से बॉक्स ऑफिस पर 2 बड़ी फिल्में टकराती है उसी तरह से मुकाबला कड़ा भी, बड़ा भी और तगड़ा भी. खूप चांगला सामना आहे. क्वांटिटी पेक्षा क्वालिटीचं महत्व अनन्यसाधारण आहे आणि या मॅच मध्ये ती क्वालिटी आपण पाहतोय. पूर्णपणे 50-50 खेळ राहिला आहे. पहिलं षटक आपल्या नावावरती केलं क्षेत्ररक्षण करणाऱ्या अमन आवटे युवा मंच कोल्हापूर टीमने. दुसऱ्या षटकामध्ये मात्र हावी झाले संदीप मकवाना. कमबॅक करून दिलं हॉटेल न्यू डेझल नायक 11 कागल टीमला. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अमन आवटे युवा मंच कोल्हापूर संघाचा दबदबा. आता चौथ्या षटकामध्ये विजय पावले आलेले आहेत उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. काय ट्रॅप आहे संदीप मकवानासाठी आपण बघूयात. एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट थर्ड मॅन. ऑन साइडला जर आपण विचार केला एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग देखील घेण्यात आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हुक केलाय फाईन लेगच्या दिशेने. बाय हुक बाय क्रोक संदीप मकवाना करतोय 4 धावा बुक. धावांची लागलेली आहे भूक आणि ह्या चौकारासहित धावफलकाला हलकेशे पंख प्रदान करून दिले जात आहेत. स्टँडर्ड क्रिकेट मुख्य प्रांगणामध्ये संदीप मकवाना 1 वे लढू लागलेले त्या मॅच मध्ये. उर्वरित फलंदाजांची साथ मिळत नाहीये. चेंडू शिल्लक आहे 23 धावा करायच्या आहे 36. 23 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये वेळेचा विचार आपण जरूर करणार आहोत. आता 6 वाजून 47 मिनिटे झालेले आहेत. सामना सुरू झाला होता 6 वाजून 28 मिनिटांनी, म्हणजे 19 मिनिटे खर्च झालेले आहेत. षटक क्रमांक सुरू आहे 4थं. चांगले बॅटिंग करतायत. एक हाती झुंजू लागलेले आहेत या मॅच मध्ये संदीप मकवाना.
लोअर फुटस बॉल. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय आणि येथे आपण पाहू शकाल चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं क्षेत्ररक्षकाकडून एक्स्ट्रा एफर्ट्स तिथे नक्कीच अपेक्षित होते, परंतु अपेक्षा भंग झाला विजय पावले यांचा देखील. डीपमध्ये आपण प्रतीकला पाहतोय. स्ट्राईक पासून संदीपला दूर किती ठेवता येईल हा सध्या गेम प्लॅन आहे प्रतिस्पर्धी संघाचा. सामन्याची परिभाषा जर आपण तपासून पाहिली तर 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 34 धावांचं टार्गेट समोर राहिलंय. एक दर्जेदार लढत. विजय पावले, मांगले एक्सप्रेस, 32 शिराळा एक्सप्रेस, सांगली एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, ISPL सुपरस्टार षटकातील पुढील बॉल घेऊन काय गोलंदाज आहे आज. मात्र विजय पावले आपल्या योग्य आणि लौकिकाला साजेशा लयबद्ध रीतीने गोलंदाजी करतायत. खूप इकॉनॉमिकल राहिलेला आहेत. 9 चेंडू रिलीज करत असताना 12 धावा दिलेल्या आहेत. जरी विकेट आली नसेल तरी देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी करतायत. प्रतिस्पर्धी संघावरचं रिक्वायर्ड रन रेटचं प्रेशर जर डॉट येत राहिले तर प्रेशर क्रिएट होणार फलंदाजांवर आणि तेथे विकेटची दाट शक्यता. हा डाऊन दिलाय की व्हाईट बॉलचा इशारा केलाय पंच गणेश गायकवाड यांनी. दर्जेदार पंचांची भूमिका राहिली या 5 ही रजनींमध्ये. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हेमंत परदेशी, गणेश गायकवाड आणि त्यांची साथ सोबत देत असताना अतुल भालेराव, स्वप्नील भैया काकडे पॅनल, उरळी कांचन प्रेझेंट हे 3 पंच आहेत आणि गणेश गायकवाड आपली भूमिका पारदर्शकतेने अदा करतायत. हा खराब चेंडू. पण सेकंड ग्राउंड शॉट होता आणि केवळ सिंगल येणार. व्हॉट अ बॉलिंग. एका रंजकतेच्या शिखराकडे आपण वाटचाल करू लागलेलो आहोत, कारण चेंडू आणि धावांची जी तफावत आहे ती अगदीच रंजकतेला न्याय देणारी आहे. 20 चेंडू 32 धावा असं टार्गेट. अमन आवटे युवा मंच कोल्हापूर संघ या ठिकाणी विचार करतोय की आपल्याला एक चांगली विकेट या ठिकाणी घ्यायची आहे. जर संदीपला थांबवलं तर 70% सामना आपण आपल्या क्षमध्ये टाकू शकतोय. म्हणून खूप चांगल्या रीतीने त्या ठिकाणी गेम प्लॅन आखले जात आहेत. स्ट्रॅटर्जी चांगली पाहायला मिळते. खास करून फलंदाज साहिल मोमीन करिता पुन्हा एकदा हा सापळा चेंज करण्यात आलाय. प्रॉपर एक डीप फाईन लेग आहे. एक शॉर्ट थर्ड मॅन आहे. एक डीप बॅकवर्ड पॉइंट देखील घेण्यात आलाय साहिल करिता. काय वेग आहे. रफ्तार में गिरफ्तार, तेज तर्रार, भयान वेगाने हा चेंडू मात्र हाताळला. क्विकर 1 स्टॉक बॉल. पूर्णपणे बीट झालंय. चेंडू फळीचा कुठल्याही प्रकारचा समन्वय नाहीये. थोडीशी ब्रेटले यांची आठवण. रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर वर्ल्ड रेकॉर्ड 161.3 किलोमीटर पर हवर च्या स्पीडने चेंडू हाताळण्याचा विश्व विक्रम केला होता. शोएब अख्तरने त्याची थोडीशी आठवण झाली या चेंडूवर. इथे देखील यॉर्क रिलीज करण्याचं टेम्पटेशन बघायला मिळालं. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावणार आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी शिताफीने, कसोशीने, लगबगीने, शीघ्र आणि अतिद्रुत गतीने 2 धावा पडून परिपूर्ण केलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ फिनिश. 45 धावा फलकावर. 18 चेंडू शिल्लक. 30 धावांची आवश्यकता. विजयने आपली कामगिरी बरोबर पार पडलेली आहे. 2 षटकांमध्ये 16 धावा दिल्या. विकेट लेस गेलेल्या आहेत परंतु इकॉनॉमिकल राहिलेले आहेत. 3 षटकांमध्ये 30 धावा करायच्या आहेत. वेळेचा विचार आपण करूयात. येथे आतापर्यंत दुसऱ्या सत्राकरिता 24 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. अजूनही 3 मिनिटे उर्वरित आणि जो ड्रिंक ब्रेकचा कार्यकाळ सुद्धा आपण काउंट करत नाही. आणि आजच्या दिवसामध्ये हलकंसं करेक्शन देखील करण्यात आलंय. अर्थातच 30 मिनिटे दिली जाणार आहेत. संयोजन समितीच्या वतीने ही महत्त्वपूर्ण उद्घोषणा. सध्या ड्रिंक ब्रेक, पाण्याची सुव्यवस्था मानवी शरीराकरिता आणि आमच्या लाडक्या क्रिकेटपटूंकरिता अविभाज्य असा हा घटक आहे. जास्तीत जास्त जलप्राशन करण्याचा प्रयत्न आणि ते खाली बसून ज्या रीतीने खेळाडू हे जलप्राशन करतात ते फार आवश्यक आहे. शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून. मानवी शरीराची संरचना आपण पाहतोय. तब्बल 72,000 नाड्या, 208 हाडे आणि 630 स्नायूंनी बनलेलं हे मानवी जाळं आहे आणि ते मेंटेन राखण्यासाठी पाणी आजच्या दिवसामध्ये हलकासा रूल्स मध्ये चेंज करण्यात आलेला आहे. 30 मिनिटांनंतरच आपण
एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड तुम्हाला लावला जाईल, परंतु त्यासाठी 30 मिनिटे परिपूर्ण होणं देखील गरजेचं आहे. 4 षटकांमध्ये 45 धावा आणि 2 विकेट्स. 3 षटकांमध्ये 30 धावा. व्हॉट अ डिलाइटफुल मॅच. प्रॉपर वातावरण निर्मिती झालेले आहे. अंडर 19 महाराष्ट्र राज्याकरिता नियुक्त झालेला गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅक वरती. अभिषेक आंबरे. क्या बात आहे संदीप. आक्रमकतेला संयमाची जोड दिलेली आहे संदीपने या खेळीमध्ये. त्याला ठाऊक आहे मला शेवटपर्यंत थांबायचं आहे आणि जितका सामन्याला डीप मध्ये घेऊन जाणार. गोलंदाज देखील 2 ते 3 चुका तर करतातच, खास करून यॉर्करच्या प्रयत्नामध्ये एखादा फुलटॉस येतो, तिथे षटकार येऊ शकतोय. प्रॉपर स्ट्रॅटेजी सहित येथे हाय क्वालिटी क्रिकेट सुरू आहे. प्रॉपर इंटरनॅशनल क्रिकेटची तुम्हाला फिलिंग येऊ शकते, कारण मैदानामध्ये विजय पावले बघा. प्रत्येक चेंडूनंतर क्षेत्ररक्षणाचा सापळा चेंज केला जातोय. कोणता फलंदाज कोणत्या दिशेने बाद होऊ शकतोय हे योग्य रीतीने ठाऊक. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरून चेंडूंना राईज करायचं, त्यानंतर पूल खेळण्याच्या टेम्पटेशन मध्ये फलंदाज झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद होणार, म्हणून हा फील्ड अटॅक आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट मिड विकेट मध्ये, आणि ज्या फील्ड अटॅक बद्दल आपण चर्चा करत होतो याचं श्रेय विजय पावले यांना द्यावं लागेल. बघा ह्या चेंडूच्या आधी भरपूर चर्चा झाली होती कुठल्या ठिकाणी कुठला क्षेत्ररक्षक ठेवायचा आहे. मी उल्लेख केला होता की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 350 किल्ले जे जिंकले, सर्व लढाया अमावास्येच्या रात्री केल्या होत्या. गणिमे गावे तुम्हाला आखावे लागतात. चेंडू आणि धावांची तफावत या ठिकाणी वाढलेली आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 16, धावा करायच्या आहेत 29. 16 चेंडू 29 धावा. आणि इंग्रजीमध्ये फार सुंदर म्हण आहे, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे, आणि विजय पावले त्या अनुभवाला युटिलाइज करायला लागलेले आहेत. बघा कोणत्या ठिकाणी कुठला फिल्डर आपल्याला ठेवायचा आहे, प्रॉपर क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना, आणि ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याच ठिकाणी झेल देखील जातोय. अगदी हालावं सुद्धा लागलं नाही शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला. हा एक्सपिरियन्स आहे, अनुभव तुम्हाला अक्षरशः गरुड बनवत असतो क्रिकेटच्या क्षितिज वलयावरचा, आणि तो अनुभव आज पणाला लावला जातोय. गेम अवेअरनेस, सामनामध्ये असलेलं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला 100% पाहायला मिळतं. आणि ह्या दिग्गज खेळाडूंची निशाण आहे, खासियत आहे, स्पेशालिटी आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 16, धावा करायच्या आहेत 29. थ्रिलर सामना आहे. नव्याने फलंदाज सागर मकवाना. कागल भूषण, कागल नगरीचं गाव, खऱ्या अर्थाने गावाचं नाव मोठं करण्याकरिता खूप मोठ्या आशा आणि अपेक्षा घेऊन मैदानामध्ये दाखल. फायडिश लॉंगॉनच्या दिशेने सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षण जबरदस्त आपल्याला बघायला मिळेल, आणि फेकी देखील अगदी आकाश मार्गाने अचूकतेच्या मोजमापासहित आणि मापदंडासहित केलेली फेकी. बघा डीप मिड विकेट वरून थेट यष्टीरक्षकाच्या उंजळीमध्ये सुयोग्य रीतीने फेकी आहे. 15 चेंडू 28 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे, चित्तवेधक चित्ताकर्षक स्थितीमध्ये ही लढत. अभिषेक अंडर 19 स्टेट लेवल प्लेयर, यावेळेला ऑन साइडला लॉफ्ट केलंय. संदीप मकवानाच्या बॅट मधून चेंडू सीमार रेषा पार. षटकार, मोठमोठे गार केले गंमत मध्ये, जडू नको पिन्नत मध्ये. हेच चांगलंय संदीप मकवाना यांनी, आणि प्रेक्षकाने देखील एका हातामध्ये जेल परिपूर्ण केलेला आहे. संयोजन समितीच्या वतीने 201 रुपयांचं पारितोषिक. चला प्रेक्षक राजा आपण यावं, सामना समाप्त झाल्यानंतर आपण सन्मानित केलं जाईल. क्या बात है, काम 25 है, मेरे जैसा सिर्फ एक, तेरे जैसे 36 है. मी लढणार, झगडणार, नडणार, मी थांबणार, मी आक्रमक होणार, मी संयम देखील दाखवणार, परंतु हा सामना संघाला जिंकून देणार या भूमिकेतून संदीप मकवाना. क्या बात है. जयसिंगपूरचा टायगर मैदानामध्ये लहरताना बहरताना पाहायला मिळतोय. रायझिंग डिलिव्हरी होती,
खूप चांगला बॉल अपेश पद्धतीने हाताळण्यात आला. षटकारानंतर परफ्यूम डिलिव्हरी. अंडर 19 स्टेट लेवल प्लेअर अभिषेकच्या माध्यमातून चेंडू शिल्लक आहे 13. धावा करायच्या आहेत 22. यस, 1 बाउंडचे संकेत देण्यात आलेले आहेत. अभिषेक यांना आणखीन एक बाउन्सर हाताळू नका, अदरवाईज नो बॉल दिला जाईल. मेरीबॉलॉन क्रिकेट क्लब रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार आणखीन एक बाउन्सर तुम्ही रिलीज करू शकत नाही या षटकामध्ये. पावलांचा वापर, फुल टॉस बॉल बिटवीन दी गॅप खेळलेले आहेत, परंतु क्षेत्ररक्षण काय जबरदस्त आहे. अफलातून प्रेक्षकांच्या नखशिखांत घर करणार आहे क्षेत्ररक्षण. प्रशांत पिंगळे, ग्रेट फिल्डिंग. सामन्याची परिभाषा बघा, 12 चेंडू शिल्लक आणि 21 धावा करायच्या आहेत. बघा, 12ला उलट केलं तर 21च होतात आणि 21ला उलट केलं तर 12 होतात आणि इथे 12 मध्ये 21 धावांची आवश्यकता. हॉटेल न्यू डेझल, नायक 11 कागल या संघासमोर 12 गेंदे शेष और 21 की है जरूरत. जो संघ जिंकणार तो संघ ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड एंट्री करणार आहे. ग्रँड फिनालेचा दरवाजा ठोठावणार आहे. 1,51,000 प्रथम पारितोषिकासाठी आपली दावेदारी प्रस्तुत करणार आहे. नक्की तो संघ कोणता आहे? आता वेळेचा विचार आपण जरूर करूयात. ॲक्युरेट 30 मिनिटे परिपूर्ण झालेले आहेत आणि पंच येथून मात्र एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड लावणार. योग्य वेळ तुम्हाला दर्शवली जाईल. 6 वाजून 28 मिनिटांनी सत्राला सुरुवात झाली. बारा 21. कॉंग्रॅच्युलेशन्स निहाल कुसाळ हा पहिला भाग्यवान प्रेक्षक ठरलेला आहे. क्विकर वनचं दर्शन आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू सबमरीन स्वरूपामध्ये निघून गेलाय. 11 चेंडू 21 धावा. सेमीफायनलचा सामना कसा असावा याचं जिवंत, ज्वलंत, मूर्तिमंत, ओजस्वी, तेजस्वी उदाहरण आपल्या नजरेसमोर सुरू आहे. आणि छत्रपती शाहू क्रीडांगण कागल ही क्रिकेटची पंढरी आहे. ही क्रिकेटची मोहक माया नगरी आहे. येथे रंजकतेच्या शिखरावर पोचलेले सामने नेहमीच घटित होतात. क्या बात है. अवधूत पाटीलचा स्पेल आतापर्यंत ह्या सत्रातील सर्वोत्कृष्ट स्पेल आहे. 8 चेंडू हाताळलेले आहेत, 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 विकेट्स घेतलेल्या आहेत. सबसे कातिल अवधूत पाटील. काय हा स्पेल राहिलाय. अत्यंत दर्जेदार गोलंदाजी आहे. आता 10 चेंडू आणि 21 धावा. यावेळेस स्लॅश केलं बॅटला. डीप गलीमध्ये चेंडू निघून चाललाय. दण 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 दण. खणखणीत, सणसणीत, टनटनाटन, टकाटक चौकार आलाय आणि ह्या चौकारासहित पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगात. हुम नहीं हुंकार है, दम नहीं दमदार है. एक चौके से संदीप का पेट नहीं भरता है साहब. संदीप मकवाना अभी चौके और छक्कों की रथ पे सवार है. ये दमदार है, ये शानदार है, ये वजनदार है. व्हॉट अ मॅच. 9 चेंडू 17 धावांची गरज. दर्जेदार लढत आहे. पैसा वसूल मॅच आहे. हा चेंडू हवेमध्ये तर होता. थोड्या वेळासाठी श्वास अटकलाय कारण पंचांनी थर्ड अंपायर रिफर केलेला आहे धावचित आहे किंवा नाही याचं परीक्षण करण्याकरिता. खूप मोठा मोमेंट आहे या मॅच मधला. देअर इज द बिगेस्ट मोमेंट या सेमीफायनलच्या लढतीमधील. हा खूप मोठा क्षण. पंच काय सांगतात? धावचित आहे किंवा नाही याचं परीक्षण सुरू झालंय. गणेशजी आणखीन कसलं परीक्षण करायचं आहे?
decision is pending now. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. मी विनंती करतोय, बघा दोन्ही संघ अमन आवटे युवा मंच कोल्हापूर आणि हॉटेल न्यू डेझल नायक 11 कागल, सामना समाप्त झाल्यानंतर कोणत्याही संघाच्या प्रेक्षकाने आतमध्ये जायचं नाहीये. जर गेलात तर 2 धावांनी पॅनलाइज करण्यात येणार आहे. संयोजन समितीची सूचना आहे, प्लीज आतमध्ये जाऊ नका, प्लीज रिक्वेस्ट आहे. ओके, हलकासा चेंज आहे रूल मध्ये. 2 धावांनी नाही तर फक्त पॅनलाइज. आता नक्की पॅनलाइज काय आहे ते मात्र तुम्हाला नंतरच सांगितलं जाईल, परंतु पॅनलाइज केलं जाईल एवढं नक्की आहे. संयोजन समितीची ही सूचना. म्हणून सामना समाप्त झाल्यानंतर दोन्ही संघांचे प्रेक्षक अजिबात आतमध्ये जाऊ नका. सध्या टेक्निकल रूम मध्ये हेमंत परदेशी आहेत ॲज अ थर्ड अंपायर. ते परीक्षण करू लागलेले आहेत नक्की काय घडलेलं आहे, काय बिघडलेलं आहे, फलंदाज धावचित आहे किंवा नाही, याकरिता हा प्रलंबित स्वरूपाचा काळ आपण पाहतोय. पंचांची भूमिका, तारेवरची कसरत, आग का दरिया है डूब के जाना है. पंचांचा देखील सन्मान करता आला पाहिजे. क्रिकेटच्या या परिक्षेत्रामध्ये नेहमीच भरपूर मेहनत घेत असतात खेळाडूंना शिस्त लावण्याचा आणि अनेक स्पर्धांना सुयशस्वी करण्यामध्ये पंचांची भूमिका ही फार महत्त्वपूर्ण असते. खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं क्रीडांगण सध्या पिन ड्रॉप सायलेंट आहे, कारण या सामन्यातील या सेमीफायनल मधील सर्वाधिक ऐतिहासिक आणि अजरामर असा हा क्षण आहे. कारण संदीप जर इथून सेफ असलाय तर नो डाऊट मजबूत स्थितीमध्ये पोहोचणार न्यू डेझल टीम, परंतु इथे जर विकेट आली तर अमन आवटे युवा मंच कोल्हापूर करिता एक सकारात्मक बाब. इट्स OUT आउट. चला, दाखवायचं आहे क्रिस्टल क्लिअर ऑन स्क्रीन आणि इथे तुम्ही पाहू शकाल दूध का दूध, पाणी का पाणी, क्रिस्टल क्लिअर. tenniscricket.in च्या माध्यमातून सर्व छायाचित्रकार आणि टेक्निशियन यांचे देखील मनपूर्वक आभार. त्यांच्याच माध्यमातून आपण हे चलचित्र पाहू शकतात. सफवान बारगीर, कॅमेरामॅन फ्रॉम रत्नागिरी, फैचाऊस छायाचित्रकार रत्नागिरी आणि सूरज, तिन्ही छायाचित्रकांचे मनपूर्वक आभार. तसेच हेमंत परदेशी थर्ड अंपायर आपले देखील सतशः आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. संगमनेर येथून ते बिलॉंग करतायत. स्वप्नील भैया काकडे पॅनल उरळी कांचन च्या माध्यमातून सुंदर पंचांची भूमिका. बिग 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 लॉस. आता सामन्याची परिभाषा बघा. चेंडू शिल्लक आहेत 8, धावा करायच्या आहेत 16. 8 चेंडू 16 धावा. सर्वात मोठा आशेचा किरण मावळलेला आहे. खूप मोठा झटका लागलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. येथून क्रिकेट आहे मित्रांनो. कधी कधी 8व्या 9व्या क्रमांकाचे फलंदाज जसं 8व्या क्रमांकावरती येऊन वासेम अक्रम्यांना आपण पाहिलं होतं. 250 धावांचे खेळी खेळून गेले होते. भरपूर नावं घेता येतील. अनिल कुंबळे टेल एंडर म्हणून यायचे, शतक ठोकून जायचे. रविचंद्रन अश्विन यांना आपण त्याच यादीमध्ये पाहिलं होतं. आणि ह्या मॅच मध्ये ती भूमिका साकारावी लागेल फलंदाजांना. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागलाय, प्रस्थान करू लागलेला आहे दत्ता पाटील. त्या दुसऱ्या बाजूने ह्याच कागल नगरीचा सुपरस्टार, आज सर्व गावकरी उपस्थित असताना हिरो बनण्याची संधी सागरकडे. आणि खूप मोठी सुसंधी सागरकडे देखील या मॅच मध्ये. फटका तर फसलाय, फलंदाज रुसलाय, क्षेत्ररक्षक हसलाय.
आणि बॅटर तंबूत जाऊन बसलाय. बघा ह्या मॅच मध्ये सेमीफायनल 1,51,000 प्रथम पारितोषिक आहे. अंतिम सामन्याचा दरवाजा ठोठावण्याकरिता ह्या कागल नगरीचं आभूषण आणि सर्व सर्व कागलकरांच्या नजरा ज्याच्याकडे लागलेला तो सागर मकवाना मैदानामध्ये. त्याचं हे होम ग्राउंड आहे. ह्या मैदानाचा कानाकोपरा त्याला ठाऊक आहे. आज बघूयात कागलकरांचं मन तो कशा रीतीने जिंकतोय. सागर मकवाना, भरपूर आशा, अपेक्षा, अभिलाषा सागरकडूनच. सागरला महासागर बनावं लागेल या मॅच मध्ये, जिथे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत बरोबर 7 आणि धावा करायच्या आहेत 16. हॉटेल न्यू डझल नायक 11 कागल टीमला हे क्रिकेट आहे मित्रांनो. बऱ्याच प्रेक्षकांनी जेव्हा 30 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता होती, भारत दक्षिण आफ्रिका 2024 29 जूनचा तो दिवस होता. बार्बाडोसचं मैदान होतं आणि 70% भारतीयांनी टीव्ही बंद केला. त्यांना असं वाटलं की भारतीय संघ पराभूत होणार, परंतु 30 चेंडूंमध्ये 30 धावा झाल्या नव्हत्या. येथे देखील सध्याच्या घडीला सर्वांना असं वाटतं की अमन आवटे युवा मंच कोल्हापूर आरामकेसात जिंकू शकतोय, परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, प्रेडिक्शन यहाँ पे फेल है. क्रिकेट खेल नहीं है बच्चों का, यहाँ पे तेल निकल जाता है अच्छो अच्छो का. आणि म्हणून हा सामना अजून देखील जिवंत ज्वलंत. या मॅच मध्ये काही होऊ शकतं. 7 चेंडू 16 धावा. बॉलर तयार. लॉफ्ट केलाय. हाय फ्लाय टाटा बाय बाय इनटू द स्काय. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता येथे मात्र तो षटकार खेचलाय ज्याच्या फलंदाजीमध्ये दडलंय सर्व संघाचं हित. त्याचं नाव आहे रोहित सुपर हिट काम फिट. आणि हा षटकारानंतर बघा सामना कुठे येऊन पोहोचला. तर 6 चेंडू आणि 10 धावा. हेच तर क्रिकेट आहे. मोठ्या रंजकतेचं शिखर गाठणारा खेळ आहे. बघा राजकीय नेते कमी पक्ष बदलणार, सरडा कमी रंग बदलेल. आता माणसाने रंग बदलण्याच्या बाबतीत सरड्याला देखील मागे सोडलंय, तो विषय वेगळा आहे. आणि त्या माणसाचे रंग जितके बदलतात त्यापेक्षा जास्त ही 22 यार्डची खेळपट्टी रंग बदलते. या 22 यार्डच्या खेळपट्टीचा महिमाच वेगळा आहे. ही 22 यार्डची खेळपट्टी म्हणजे तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे. आता तेल लावलेला जो पैलवान आहे त्याला जर तुम्ही पकडायला गेला तर तो सटकून जातो, तसा हा क्रिकेटचा खेळ आहे. येथे आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. आता चेंडू शिल्लक आहेत 6, धावा करायच्या आहेत 10. प्रेक्षकांनो तुम्ही फक्त हा सामना पहा. पैसा वसूल है, पैसा वसूल है. गेंद और बल्ले के बीच में छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, कौन डालेगा रंग में भंग, हजारों दर्शक है हमारे संग. खतरनाक मॅच आहे. आता 6 चेंडू आणि 10 धावा. सेमीफायनल कशी असावी आपल्या नजरेसमोर सुरू आहे तशीच असावी. आणि ह्या शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संघाचा सार्थ विश्वास आपल्या मनगटामध्ये घेऊन आलाय अजय. नाव अजय आहे परंतु त्याला विजय मिळवायचा आहे. 6-10चं हे समीकरण. समोर सागर. सामना दर्जेदार आहे. पंच काय सांगतात बहुधा चेंडू हवाय का गणेशजी? आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे. गणेश गायकवाड, अतुल भालेराव आणि हेमंत परदेशी. जबरदस्त अंपायरिंग आहे. आणि आमच्या साथीने इर्शादजी बागवान. आणखीन एक चेंडू हवाय, आणखीन एक चेंडू. इर्शादजी बागवान खूप दर्जेदार समालोचक आणि खूप चांगला स्वभाव, अगदी विनम्र असे समालोचक फार कमी बघायला मिळतात. या 5ही रजनींमध्ये त्यांच्या समवेत समालोचन करण्याची एक वेगळी मजा आम्ही देखील अनुभवलेली आहे. आपल्या सोलापूर प्रभागाचा आणि सांगोला गावाचा हा कोहिनूर. म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही प्रगती केली आणि त्या प्रगतीचा तुम्हाला जर गर्व नसेल तर त्या माणसाची चमक थोडीशी वेगळी उठून दिसते. त्याचं नाव आहे इर्शादजी बागवान. आणि येथे 6 चेंडू 10 धावा. गणेश गायकवाड, हेमंत परदेशी, अतुल बालेराव. जबरदस्त अंपायरिंग आहे. tenniscricket.in यांनी रंगरूप प्रदान केलंय. आणि सर्वात जास्त चर्चेचा विषय आहे ते आमचे प्रेक्षक. खच आलेले आहेत. जसं सागराला उधाण येतं तसंच प्रेक्षकांच्या संख्येने देखील उधाण आलंय. आपण वळूया त्या षटकाकडे. अजय सुसज्ज होतोय.
आणि या मैदानाचा इतिहास 6-10चं समीकरण असताना सुपर ओव्हर झालेले आहे. ते पहिला चेंडू हवेत, बघा चेंडू होता हवेत परंतु तो गेला नाही क्षेत्ररक्षकाच्या कवेत आणि म्हणून धावांचा जो आलेख आहे तो वृद्धिंगत होणार. 5 चेंडू 9 धावा. ज्याच्यासाठी कागलकर करतायत टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा जागर, त्याचं नाव आहे मकवाना सागर आणि त्यालाच इतिहास रचायचा आपल्या संघाकरिता. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय. पंच सांगतात की हाईट फॅक्टर करिता परीक्षण करावं लागेल. या थर्ड अंपायर अतिरिक्त उंची साधलेली आहे किंवा नाही. एवढी भयान शांतता का आहे त्याचं कारण सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु कधी कधी छोट्या मोठ्या चुका होत असतात. खरं तर हाईट फॅक्टर करिता स्क्वेअर लेग अंपायर त्यांनी उद्घोषणा करायला हवी होती. साक्षप त्या ठिकाणी विजय पावले यांचा यथार्थ आहे आणि म्हणून थोड्या काळासाठी शांतता आपण पाहतोय. बघूयात काय निर्णय येणार. हेमंत परदेशी यांचा क्रिकेटचा हा खेळ. माजी उपनगराध्यक्ष आदरणीय विवेकजी लोटे साहेब सरांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. समवेत संजयजी फराकटे साहेब यांचं देखील शुभागमन. साहेब आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य VIP डायसवरती आसनस्थ होण्याची कृपा करावी. नामदार चषक कागलच्या या ऐतिहासिक क्रिकेटच्या मोहक मायानगरीमध्ये क्रिकेटच्या पंढरीमध्ये आपलं सहर्ष शब्द फुलांनी आम्ही स्वागत करीत आहोत. आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब, श्रावण बाळ महाडॉक्टर, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री नंदुरबार जिल्हा यांच्या प्रकट दिनानिमित्त नियोजित या क्रिकेटच्या महासोहळ्यामध्ये, महासंग्रामामध्ये, क्रिकेटच्या धुमस चक्रीमध्ये आपलं स्वागत आहे. क्रिकेटचा हा कुंभमेळा आहे, क्रिकेटचं हे गंगा जळ आणि तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या चहूबाजूने आमचे प्रेक्षक राज्य कशा रीतीने गस्त घालून सध्या प्रलंबित परीक्षणाचा काळ. खरं तर आपण नेहमीच पाहतो की हायकोर्टमध्ये जर तुम्हाला निर्णय आवडला नाही तर मग सुप्रीम कोर्टमध्ये आपण येतो. तसंच काहीच सध्या सुरू आहे आणि ऑन फील्डचा जो डिसिजन आहे तो थर्ड अंपायर पर्यंत येऊन पोहोचलाय. येथून 1 बाउन्सचे संकेत द्यावे लागतील. थर्ड अंपायरचा हा इशारा आहे. व्हॅलिड बॉल, लीगल बॉल, अधिकृत चेंडू अशा स्वरूपामध्ये हा निर्णय थर्ड अंपायरचा पोहोचलेला आहे. धन्यवाद. 4 चेंडू 8 धावा. षडंपूल खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षकाच्या कवेत. झटका लागलाय. खूप मोठा झटका आणि ही नीरव शांतता सर्व काही सांगून जाते. कारण लोकल बॉय बाद झालेला आहे. सागर मकवानाच्या खेळीचा अंत. आता 3 चेंडू आणि हवे आहेत 8 धावा. बघा प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर आहे. 3 मध्ये 8 होऊ शकतात. म्हणतात ना की क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरल्यानंतर तुमची इच्छाशक्ती फार आवश्यक असते. टेम्परामेंट जितकी आवश्यक टेक्निक आहे, जितका आवश्यक क्रिकेटमध्ये टायमिंग आहे, तितकं आवश्यक टेम्परामेंट देखील आहे. म्हणून क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरल्यानंतर स्वतःला कमी लेखू नका. 3 मध्ये 8 होऊ शकतात. असं म्हणतात की 5 करोड रुपयांचा चेक जर तुम्हाला लिहायचा असेल तर आवश्यकता 5 रुपयांच्या पेनची लागते. म्हणून महत्व सगळ्यांचं समान आहे. 3 मध्ये 8 होऊ शकतात.
संपूर्ण जगाला बुडवण्याची क्षमता ठेवणारा समुद्र तेलाच्या एका छोट्याशा थेंबाला बुडवू शकत नाही. म्हणून समोरचा संघ जितका दणकट आहे आपण देखील तितकेच कणखर आहोत. परिस्थिती जितकी झालेली आहे गंभीर आपण होऊयात तितकेच खंबीर. परिस्थिती जर आहे बिकट फलंदाजी करूयात आपण तिखट टकाटक. हे दाखवण्याची वेळ आहे. खूप मोठा मोमेंट ठरू शकतो एखाद्या खेळाडूसाठी. जर सेमीफायनल मध्ये 3 चेंडूत 8 धावांची आवश्यकता असताना जिंकून दिलं तर इतिहासाच्या चंदेरी रुपेरी आणि सोनेरी पानांवर या फलंदाजाचा इतिहास लिहिला जाईल. अमोल आलेले आहेत बॅटिंग करिता. बॉलर तयार. अजय चुयेकर काय प्रेशरला हँडल केलंय. 6 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण असताना अजयचं प्रदर्शन क्लास 1. येथे देखील चांगला बॉल. अजय चुयेकर काय गोलंदाजी करतोय. पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर आई वडिलांचं नाव मोठं व्हावं, या पश्चिम महाराष्ट्राचं नाव मोठं व्हावं म्हणून मला क्रिकेट खेळायचंय. 6 मध्ये केवळ 10च करायच्या होत्या आणि अशा स्थितीमध्ये प्रेक्षक राजा आपण आत येऊ नका. ब्रँड ऑफ इस्पुर्ली अजय चुयेकर त्याने मात्र मैदान आणि प्रांगण जिंकले. प्रेक्षक राजा आत येऊ नका. पॅनलाइज आहे. दोन्हीही संघांना नम्र विनंती. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. डेंजरस मॅच. इस्पुर्लीचा ब्रँड अजय चुयेकर यांनी सोक केलेलं हे प्रेशर आहे. सचिन रमेश तेंडुलकर फार सुंदर सांगतात जर तुम्हाला क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ खेळाडू बनायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर दडपण घेऊन खेळू नका. आणि काय प्रेशरला असं पूर्णपणे सोक केलेलं आहे इस्पुर्लीचा ब्रँड अजय चुयेकर. परंतु सामना अजून देखील ऑन आहे. स्ट्राईक वरती रोहित आहे. त्याच्या बॅटमधून ऑलरेडी एक षटकार आलेला आहे. 2 मध्ये 7 करायचे आहेत म्हणून हा सामना परिपूर्णरित्या जीवित आहे. चावू दिलंय चेंडूला. येथून वाईड बॉल. चेंडू आलेला आहे वाईड. मैदानामध्ये सामना सुरू आहे. टफ फाईट. गोलंदाज आणि फलंदाजांची हवा झालेली आहे टाईड. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटचं फ्युचर आहे ब्राईट. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. 2 चेंडू 6 धावा. मान्यवरांचं देखील शुभागमन. आदरणीय सौरभजी पाटील माजी उपनगराध्यक्ष महोदय आणि संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष. येथून आपण पाहू शकाल काय फटका खेळलेत रोहित. इतिहास आपल्या बॅट मधून लिहिलेला आहे. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना रोहितच्या बॅट मधून आलेला हा 6 नाही तर 9 आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आणि या स्पर्धेमधला पहिला 9 ज्याच्या संघामध्ये ज्याच्या नावामध्ये आहे सर्व संघाचं हित. ब्रँड ऑफ चिंचवाड मिस्टर रोहित. सर्व प्रेक्षकांना विनंती ऐकताय रोहितसाठी जोरदार टाळ्यांचा कड 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 कडाट झालाच पाहिजे. एक्सलंट बॅटिंग. यावेळेला